रात्रीचा अंधार पुण्याच्या आकाशावर चढलेला होता. हॉटेल ताजच्या त्या खाजगी पार्टी हॉलमध्ये अजूनही दारूचा वास आणि संगीताचे सूर तरंगत होते. पण त्या सगळ्यात एक कोपरा मात्र थरथरत होता. तिथे बसलेली होती काव्या. तिच्या फोनच्या स्क्रीनवर ती व्हिडिओ पुन्हा पुन्हा चालत होती. तिचाच नाच, तिचीच लाज, तिचे हात घट्ट मुठीत आवळले गेले. तेव्हा हे मीच का, ती मनात म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचा आणि रागाचा मिलाफ होता. तोच समोर विवेक, तरुण, श्रीमंत पण गर्विष्ठ. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. तो म्हणाला, काय झालं, आता घाबरलीस ना? हा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर टाकला तर तुझे काय आबरू राहील? काव्याने हळूच वर बघितलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त थकवा होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, टाकायचा असेल तर टाक, तो फक्त एक डान्स आहे. लाज वाटण्यासारखं काही नाही. मी आयुष्यात याहून वाईट गोष्टी झेलल्या आहेत. माझ्यावर खुनाची आरोपी अशी शिक्कामोर्तब झाली होती. त्यासमोर हा व्हिडिओ म्हणजे काहीच नाही. विवेकच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गोठलं. तुझ्या इतकी निर्लज्ज बाई मी पाहिली नाही, तो गुरगुरला. काव्या शांतपणे उभी राहिली, पर्स उचलली आणि म्हणाली, आता काही बोलायचं नाही, मला जाऊ दे. ती चालत बाहेर गेली, पण त्या पावलांमध्ये आत्मविश्वास होता. विवेकचा चेहरा रागाने लाल झाला. शाप लागो तुला काव्या. त्या रात्री ती घरी परतली तेव्हा घरात दिव्या तिची वाट बघत होती. काय झालं, एवढा उशीर का झाला, आणि ही चेहऱ्यावरची थकवा? काव्याने जबरदस्तीने हसून सांगितलं, काही नाही, ऑफिसचं डिनर होतं, काही क्लायंट्सना भेटायला लागलं. दिव्याने कपाळावर आड्या घेतल्या आणि शिवाय काव्या थांबली. तो थोडा उदास होता म्हणून बाहेर गेला म्हणे. त्याने दारू प्यायली का? हो, पण तू इतकी काळजी का करतेस त्याची? दिव्या विचारते. काव्या हळू म्हणाली, कारण ही सगळी परिस्थिती माझ्यामुळेच निर्माण झाली आहे. ती खिडकीजवळ गेली. बाहेर रात्रीचा पाऊस पडत होता. तिने स्वतःशीच प्रतिज्ञा केली, मी या वेळेला हरू देणार नाही. हा प्रकल्प मला मिळवायचाच आहे. राजदीप मला पुन्हा दबवू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर ठकठक झाली. मनोज समोर उभा होता, हातात कॉफी आणि चेहऱ्यावर राग. काय केलंस तू? संपूर्ण पुण्यात जेसिका सगळीकडे सांगत फिरते की रुद्र आता तिचा बॉयफ्रेंड आहे. तू अजून घटस्फोट घेतला नाहीस ना? मग तुझ्या डोक्यावर हिरवी टोपी काय? काव्य हळूच बाहेर आली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. मनोज, सकाळी सकाळी ही नाटकं नको. ती त्याच्याशी राहायचं ठरवते तर राहू दे, त्यात माझं काही नाही. अगं, पण तू अशी कशी शांत राहू शकतेस? कारण आता रुद्र माझ्या आयुष्यातील शेवटचा अध्याय आहे. पुढची पानं मी स्वतः लिहिणार आहे. मनोजने भुवया उंचावल्या. तू रात्री रडली होतीस का? काव्या थोडं हसली. नाही रे, आता रुद्रमुळे झोप लागत नाही असं नाही, आता राजदीपमुळे झोप लागत नाही. राजदीप, तो खडूस माणूस? हो, त्याने बोलीचं खेळ बिघडवलंय, पण मी मागे हटणार नाही. मनोजने विचारलं, त्याचे काही कमकुवत मुद्दे आहेत का तुला माहीत? काव्याने कपाळावर हात ठेवला. तो स्त्रियांमध्ये फार गुंतत नाही, पण त्याची पत्नी रेणुका त्याच्यावर हुकूम चालवते. काहीतरी हवं त्याचं हातात घेण्यासाठी. मनोज म्हणाला, त्याला जुगाराची सवय आहे. मोठा रिस्क घेणारा माणूस आहे. काव्याच्या डोळ्यात चमक आली. मग खेळ आपणच खेळूया. 2 दिवसांनी काव्य आणि मनोज दोघे गोवा क्रूज बिडिंग कॉन्फरन्ससाठी निघाले. ती तिच्या हातात ब्रीफकेस घेऊन उभी होती. कपाळावर बंधनाचा ठिपका आणि मनात निर्धार. त्याचवेळी पुण्यातल्या गायकवाड घरात रुद्र आपल्याच विचारात हरवला होता. जेसिका पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये आली होती. रुद्र, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू शकतो ना? ती गोड आवाजात म्हणाली. तो थंड नजरेने म्हणाला, जेसिका, मी स्पष्ट सांगितले, मी अजूनही काव्याचा नवरा आहे आणि तुझ्यामुळे तिचं नाव ओढलं जाते. कृपया माझ्या आयुष्यातून दूर राहा. तेवढ्यात दरवाजा उघडला. आत आली आजी. रुद्र, असं कसं बोलतोस तू? ती मुलगी चांगली आहे. काव्याने तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जेसिका हसली. रुद्रने तिच्याकडे बघत विचारलं, जेसिका, तू माझ्या आजीकडे गेलीस? ती अडखळली. तसं नाही, मी फक्त योगायोगाने भेटले. रुद्र पुढे सरसवला. मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतेस का तू? तुला माहीत आहे ना त्याचे परिणाम काय होतात?
जेसिकाच्या डोळ्यात भीती उतरली. नाही रुद्र, मी फक्त. तेवढ्यात मागून आवाज आला. बस झालं. तो होता दादासाहेब गायकवाड, रुद्रचा आजोबा. पांढरे केस, पण आवाज अजूनही गर्जना करणारा. रुद्र, मी परदेशातून आलोय आणि तुझ्या कारभाराची बातमी ऐकून डोळे उघडले. तू कशा प्रकारचं आयुष्य जगतोय? लोक म्हणतात तू एका खुनी बाईसोबत राहतोय. रुद्रने शांतपणे उत्तर दिलं. त्या खुनी बाईला तुम्हीच माझ्या आयुष्यात आणलं होतं जेव्हा मी मृत्यूशय्येवर पडलो होतो. आजी थोडी मागे सरकली. हो, माझी चूक होती, पण आता सावध, अजून उशीर झालेला नाही. दादासाहेब ओरडला. त्या बाईमुळे तुझं नाव काळं झालंय. राजदीपसारख्या माणसाशी तू वेर घेतलंस, त्याचं काय होईल? रुद्रने डोळे रोखले. तो माझं काही बिघडवू शकत नाही. मी वाईसटेक ग्रुपमध्ये पाऊल टाकलंय. आता त्याच्या क्षेत्रात मीच राज करणार. तू वेडा झाला आहेस का? दादासाहेब किंचाळला. तुला कंपनी चालवण्यासाठी एका लग्नाचं नाटक करावं लागलं तरी चालेल, पण तू काव्यासोबतचं नातं तोडायलाच पाहिजे. रुद्र हसला. कटाक्ष टाकत म्हणाला, आजोबा, आपली गायकवाड इंडस्ट्री इतकी गडबडीत गेली का की एका बाईच्या विवाहावर तिच्या भवितव्य ठरेल? आणि काव्या, ती खुनी नाही. ती माझ्या 2 मुलांची आई आहे. दादासाहेब गुरगुरला. मला त्या हरामखोर पोरांशी काही देणं घेणं नाही. रुद्र शांतपणे म्हणाला, तुमचं म्हणणं संपलं का? मग मी आता निघतो. कारण माझं कुटुंब माझ्यासाठी इज्जतीचं नव्हे तर हृदयाचं कारण आहे. रुद्रने खोल श्वास घेतला. ठीक आहे, तो म्हणाला. मला नाही वाटत की आपल्या नातवंडांना हुकुमशहा आजोबा आवडतील. चल, त्यांना भेटायचं नाही. रुद्र वळून बाहेर निघाला. थांब जरा दादासाहेब, रुद्रचे आजोबा गंभीरपणे म्हणाले. तू म्हणतोस तसं ठीक आहे, पण गायकवाड इंडस्ट्रीचा CEO म्हणून तुला इतक्यात झटक्यात नातं तोडायचं नसेल तर आता पुणे सिटीमध्ये शिवायचं घराणं दिवाळ काढून बसलं आहे. म्हणजे त्याचा आधार राहिला नाही. देशात सध्या सुभेदार, चौधरी आणि दिवाण या 3 मोठ्या घराण्यांचा प्रभाव आहे आणि तुझं त्यांच्याशी खास काही नातं नाही. याचा विचार करायला हवा तुला. कधीकाळी गायकवाड कुटुंब आणि दिवाण घराणं यांच्यात थोडं नातं होतं, पण दादेसाहेबांना त्या घराण्याचा प्रमुख आवडत नव्हता, म्हणून संबंध हळूहळू तुटले. नंतर दिवाण लोक परदेशात गेले आणि संपर्क पूर्ण संपला. रुद्र शांतपणे बाहेर निघाला. तितकात जेसिका धावत आली. रुद्र, माझा तसा हेतू नव्हता रे. मी तुझ्या आजीला भेटायला गेली ते. रुद्रने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं. पुन्हा असं होऊ देऊ नकोस, तो निर्विकारपणे म्हणाला. अरे हो, मी एका क्रूजचं तिकीट घेतलं आहे. खूप आलिशान आहे. श्रीमंत लोकांची मुलं मुली येणार आहेत. येणार का? जेसिका हसत म्हणाली. गरज नाही. रुद्रचा आवाज थंड होता. मलाही विशेष आवडत नाही अशा पार्ट्या, पण बाबांनी सांगितलं. जेसिका, नुकतीच परत आली आहेस, समाजात मिसळायला हवं म्हणून जात आहे. पण जेसिका बोलून संपायच्या आत रुद्र तिथून निघून गेला. ती चिडून पाय आपटत उभी राहिली. आणि तिकडे रुद्र ऑफिसमध्ये पोचला आणि रागाने टेबलवर मूठ आपटली. विवेक कुठे आहे? तो ओरडला. माधव दचकला. विवेक जो रुद्रचा सावत्र भाऊ होता. याच्याशी रुद्रचं कधी जमलं नव्हतं. आज अचानक त्याचा शोध का घेत होता? तो अमेरिकेला शिक्षणासाठी गेला नाही का? माधव विचारलं. नाही, तो चोरून जपानला गेला आणि आजोबांना परत आणलं. आता तो भारतात आलाय. शोध त्याला. हो, लगेच. काही वेळातच विवेक एका बारमधून ओढत आणला गेला. डोळे लाल, चेहरा मध्याने ओथंबलेला. काय चाललंय हे? सोडा मला, तो किंचाळला. पण रुद्र दिसताच तो अर्धवट शुद्धीवर आला. भाऊ, रुद्रने त्याच्याकडे खाली बघितलं. विवेक, तुला ठाऊक आहे का मी तुला इथे का बोलवलं आहे? विवेकचा चेहरा पांढरा झाला. आजोबा परत आले, पण मी नाही सांगितलं त्यांना. त्यांना काही संशय आला म्हणून त्यांनी विचारलं, म्हणून सांगावं लागलं. खरंच का? रुद्र उपहासाने म्हणाला. त्याचं लक्ष विवेकच्या मोबाईलकडे गेलं. त्याने माधवकडे नजर टाकली. माधवने फोन उचलला. काही नाही त्यात, खरंच काही नाही, विवेक म्हणाला. रुद्रने सहज फोन अनलॉक केला आणि स्क्रोल करू लागला. भाऊ, खरंच मी काही केलं नाही. मी आईसोबत साधं आयुष्य जगतो. नावसुद्धा बदलले. आता विवेक म्हणून जगतो. कुणाला माहीत नाही. मी गायकवाड कुटुंबातून आहे. नाव बदललंच, पण सवयी नाही, रुद्र म्हणाला. आणि पुढच्याच क्षणी त्याचे डोळे
मोठे झाले. फोनच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ चालू झाला. विवेक घाबरून थरथरला. तो व्हिडिओ काव्याचा होता. ती बारमध्ये नाचत होती एका म्हाताऱ्या उद्योगपतीसोबत. रुद्रच्या अंगात रागाचा ज्वालामुखी फुटला. हे काय आहे? काव्याला ओळखतोस तू? हा व्हिडिओ कसा घेतलास? नाही नाही, मी तिला ओळखत नाही. ती बारमध्ये होती म्हणून मजेत शूट केलं. काही वाईट हेतू नव्हता, विवेक हात जोडून म्हणाला. फोन जमिनीवर आपटला. तो 1000 तुकड्यात फुटला. रुद्र ओरडला, निघ इथून. विवेक पळत सुटला. रुद्रने तुटलेल्या फोनमधला डेटा पुनर्प्राप्त करायला सांगितलं. स्क्रीनवर काव्याचा विकृत चेहरा दिसला आणि रुद्रचा राग चरमसीमेवर पोहोचला. गाडी तयार ठेवा, त्याने आदेश दिला. रुद्र काव्याच्या घरी पोचला तेव्हा ती नव्हती. दिव्या दरवाजा उघडत म्हणाली, रुद्र तू इथे? काय झालं? काव्या कुठे आहे? त्याचा चेहरा पाहून दिव्या घाबरली. ती बाहेर गेले क्रूजवर. आतापर्यंत जहाज सुटलं असावं. क्रूज? रुद्रने लगेच जेसिकाला फोन लावला. ती थक्क झाली. तू क्रूजचं तिकीट घेतलंस असं सांगितलंस ना? हो, बाबाने दिलं. 2 जणांचं तिकीट आहे. तू पण जाणार आहेस का? नाही, एकटीला जावंसं वाटत नाही. हेलिकॉप्टर पाठवतो लगेच ये, रुद्र म्हणाला. जेसिका थक्क होऊन बघत राहिली. दरम्यान काव्य आणि मनोज जहाजावर चढले. काय, इथे एकच पलंग? काव्य आश्चर्याने म्हणाली. मनोज नाराज झाला. मी नाही झोपणार तुझ्यासोबत. मग सोफ्यावर झोप, काव्या म्हणाली. तू का नाही? तो खवळून म्हणाला. शेवटी ठरलं. काव्या पलंगावर आणि मनोज सोफ्यावर. रात्र होत आली. दोघं जेवायला बाहेर गेले. पण काही पावले चालल्यावर काव्या थबकली. विवेक? त्यानेही तिला पाहिलं आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मनोजकडे कटाक्ष टाकला. सुभेदार कुटुंबाचा वारसदार. त्याच्या चेहऱ्यावर एक थंड स्मित आलं. काय मग, पुन्हा एखाद्या श्रीमंत माणसाला फसवते आहेस का? तो म्हणाला. काव्य संतापून म्हणाली, सोड मार्ग, शहाणं कुत्रा रस्ता अडवत नाही. मला वाटलं होतं तू काहीतरी चांगले आहेस, पण बघतोय प्रत्येक वेळेला नव्या माणसाबरोबर दिसते. मनोजने प्रश्नार्थक नजरेने काव्याकडे पाहिलं आणि काव्याचं मन क्षणभर थबकलं. ह्या क्षणानंतर पुढचं वादळ थांबणार नव्हतं.